आता नगर मनमाडमध्ये मला आश्चर्य वाटलं की जेव्हा रस्त्याचं काम आता एक पॅच तरी पूर्ण राहुरीमधलं पूर्ण व्हायला लागला, तर याच्या अगोदर तर कोणी पाहणी करायला आलं नाही. पण कुठेतरी कार्यकर्त्यांनी एक व्हिडिओ माझा टाकला आणि लगेच दुसऱ्या दिवशी पाहणी सुरू झाली. तर मला आनंद आहे या गोष्टीचा की कधी नव्वत त्यांना वेळ मिळाला राहुरीमध्ये नगर मनमाडची पाहणी करायला. तर आमचं तर काम हे पहा, मी काय आता खासदार नाही, माझं काम एक नागरिक या नात्याने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला अवगत करणं की जनता काय भोगत आहे आणि आपण तो रस्ता जो चालू आहे तो रस्ता कोणामुळे चालू आहे, कोणामुळे मंजुरी मिळाली, कोणत्या साली टेंडर झालं, या सगळ्या गोष्टी लोकांना माहिती आहे. त्यावर मी आज बोलणार नाही. आता आज काही त्यांची निवडणूक नाही, आज काय माझी निवडणूक नाही. आमची येईल तेव्हा आमचं कार्यक्रम चालू होईल. तर आज त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. आता राहुरीपुरता मर्यादित विषय आहे. तर राहुरीचा जो नगर मनमाडचा पॅच आहे हा पुढच्या मला वाटतं 15 दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने कार्यान्वित होईल. काम अतिशय जलदगतीने आहे. ट्रॅफिक माननीय पालकमंत्री महोदयांच्या सूचनेप्रमाणे 3 महिन्यापासून हेवी ट्रॅफिक डायव्हर्टेड आहे. त्यामुळे राहुरीला सहसा ट्रॅफिक जाम मागच्या 3 महिन्यामध्ये तरी लागलेलं नाही. तर राहुरीच्या जनतेशी आम्ही पूर्णपणे त्यांच्या भावनेशी पाठीमागं आहोत आणि ट्रॅफिक डायव्हर्ट करून जी काही थोडेफार आपल्याला रस्त्याच्या कामाला गती देता आली, हे सगळं श्रेय हे पालकमंत्री महोदयांचं आहे आणि आम्ही पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली हा रस्ता पूर्ण करून दाखवणार. या ठेकेदाराच्या कामावर समाधानी आहात का? कामावर समाधानी जरी नसलो तरी आता पर्याय नाही आहे. आज अनेक लोक तक्रार करतात हेच नाही केलं तेच नाही केलं. मी सगळ्यांना हीच विनंती करतो, काम एकदा पूर्ण होऊ द्या. एकदा हे काम पूर्ण झालं का आपण केंद्र सरकारकडून हा रस्ता पूर्ण काँक्रिटीकरणासाठी मंजूर करून आणू. आणि मी जेव्हा म्हणतो मंजूर करून आणू म्हणजे मी त्या पदावर असेल हे मला पूर्णपणे खात्री आहे. त्यामुळे काम आता पूर्ण होणं आवश्यक आहे. हे काम ज्या गतीने चालू आहे, फार जास्त याच्यामध्ये आडेवेडे न घेता जनतेने देखील ठेकेदाराला समर्थन दिलं पाहिजे. कारण की आता हे काम संपल्याशिवाय आणि ही निविदा पूर्णपणे संपल्याशिवाय याला पुढची कुठलीही निविदा किंवा कुठलंही मॉडिफिकेशन आपल्याला करता येणार नाही.